मुंबई मंडळाचे कोषाध्यक्ष संतोष त्रिंबककर इथे चार्टर्ड अकाउंटंट आहेत आणि आपल्याला सर्वांना परिचित आहे. त्यांनी या ठिकाणी यावं आणि आपल्या मनातील भावना व्यक्त कराव्यात अशी मी त्यांना विनंती करतो. संतोष त्रिंबककर. नमस्कार सर. व्यासपीठावरील मुख्य अतिथी ठाकूर सर, संस्थेची इतर पदाधिकारी आणि उपस्थित सर्व ग्रामस्थ, जागृत त्रिंबककर यांना मी वंदन करतो. त्याचप्रमाणे माझी आई सौभाग्यवती स्वर्गीय सुनीता सुधाकर त्रिंबककर हिला पण मी वंदन करतो. तिला वंदन अशासाठी की हिरिरीने भाग घ्यायची सामाजिक कार्यामध्ये, त्याच सामाजिक कार्याचं बाहेर पडून आम्हाला तुझ्याकडून मिळाले. आता जागृत उन्नती मंडळ याची आपण स्थापना केली याच्याबद्दल सर्वांना माहिती आहे आणि जागृत उन्नती मंडळाची कोषाध्यक्ष म्हणून माझ्याकडे जी जबाबदारी दिलेली आहे ती अतिशय महत्त्वाची आहे. आतापर्यंत आपण 3 प्रोग्राम केले आणि आपला 4था प्रोग्राम चालू आहे. कोणताही प्रोग्राम करायचा, कोणताही प्रकल्प करायचा तर त्याच्यासाठी पैसा अतिशय महत्त्वाचा आहे. विदाऊट पैसा काही करता येत नाही. सगळी सोबत घेता येतात पण पैशाचं सोम घेता येत नाही हे तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे. आतापर्यंत सगळे प्रकल्प आपण आव्हान केलं, तुम्ही इमिडिएट त्याच्यासाठी पेमेंट केलात आणि त्याच्यातून ते सगळे प्रकल्प उभे राहिलेले आहेत. आम्ही तुमच्याकडे सतत हात पसरला तर तुम्ही आम्हाला पाठ दाखवणार. त्याच्यामुळे याच्यानंतर आम्ही असा विचार करतोय की नवीन कल्पना घडवून आपल्याला पैसा उभा करावा लागेल आणि तो पैसा कसा उभा करायचा याच्यासाठी आमचे पदाधिकारी, आमचे हितचिंतक यांच्याबरोबर चर्चा चालू आहे. आतापर्यंत जे काही पैसे जमा केलेले आहेत त्याचा स्वच्छ हिशोब तुम्हाला दिलेला आहे आणि याच्या पुढे पण तशाच पद्धतीने तुम्हाला जमा खर्च दिला जाईल. हा कार्यक्रम झाल्यानंतर सुद्धा या कार्यक्रमाचा जमा खर्च आम्ही तुमच्यासमोर ठेवणार आहोत. आलेल्या प्रत्येक पैशाचा विनियोग चांगल्या पद्धतीने व्हावा ही आमची अपेक्षा असते, आमची सांगता असते आणि त्याच्याप्रमाणे आम्ही सगळं करत असतो. वेगवेगळे उपक्रम राबवण्यासाठी काय शक्कल लढवायच्या आता हा प्रोग्राम झाल्यानंतर करायचा आहे. हा जो प्रोग्राम आहे त्याच्यातून एक लक्षात आलं असेल की आपला हा जो प्रोग्राम आहे तो पूर्ण गावाचा आहे. आतापर्यंत वाडीवाडीवर प्रोग्राम होत होते पण पूर्ण गावाचा एक प्रोग्राम, त्या निमित्ताने आपण सगळे एकत्र आलो आणि सुरुवात करताना ज्येष्ठ लोक आहेत आपले जे आजी आजोबा किंवा बाबा या सगळ्यांचा आपल्याला सन्मान करायचा आहे, एकदा त्यांच्या पाया पडायचे आहे आणि याच्यानंतरच्या कार्यक्रमाची नांदी करायची आहे. आतापर्यंत जे 3 प्रोग्राम होते ते पण महत्वाचे आहेत पण आता याच्यानंतर जे आपण प्रकल्प हातात घेऊ, प्रोग्राम हातात घेऊ ते भव्य दिव्य असतील. सगळे एकत्र येऊ आणि ॲज अ चार्टर्ड अकाउंटंट म्हणून मी तुम्हाला ग्वाही देतो की तुम्ही दिलेल्या पैशाचा विनियोग अतिशय सफलपणे व्यवस्थित केला जाईल आणि त्याचा जमा खर्च पण तुमच्याकडे भरला जाईल. जय हिंद, जय महाराष्ट्र.